सर्वांनी लिहिलं. आजचा जो विषय आहे तो आहे पुढारी देवाला फसवू शकत नाही. हा आपला आजचा विषय आहे आणि ह्या विषयाशी संबंधित आपण अनेक जे काही मुद्दे आहेत ते पवित्र शास्त्रातून काय करणार आहोत, शिकणार आहोत. पवित्र शास्त्र हे आपल्याला प्रत्येक विषयाशी संबंधित अनेक ज्या काही नवीन गोष्टी आहेत ते आपल्याला शिकवतं. आणि ह्या विषयातला जो पहिला मुद्दा आहे तो हा आहे, देव अंतःकरण पाहतो. पहिला मुद्दा लिहून घ्या, देव अंतःकरण पाहतो. आणि परमेश्वर देव जर अंतःकरण पाहतो तर मग पुढाऱ्याला ही गोष्ट देवाची सेवा करत असताना माहिती असणं फार गरजेचं आहे. पण आपण पाहतो की पुढाऱ्याला ही गोष्ट माहिती असताना देखील पुढारी स्वतःचा अशा प्रकारचे गैरसमज करून घेऊन देवाच्या राज्यामध्ये देवाला फसवण्याच्या अनुषंगातून अनेक चुकीच्या गोष्टी ज्या देवाला अपेक्षित नसतात त्या करत असताना आपल्याला दिसून येतात. आणि लक्ष द्या, परमेश्वर देव त्या पुढाऱ्याच्या द्वारे त्याच्या राज्यामध्ये झालेल्या सर्व ज्या गोष्टी आहे ना त्याची एकंदर नोंद जी आहे ती ठेवत असतो. आणि म्हणून आजचा जो पहिला मुद्दा आहे ह्या विषयाशी संबंधित लिहून घेऊया, देव अंतःकरण पाहतो. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण पहिले शमूएल 16वा अध्याय आणि वचन 7 वाचतो तर परमेश्वर देव हा शमूएलाशी बोलत आहे. आणि हा जो प्रसंग आहे हा आपण पाहतो की ज्या वेळेला त्याने दाविदाचे जे भाऊ आहे त्यातला एक अलियाब याला पाहिलं, त्यावेळेला शमूएल त्याला इस्रायलाचा राजा होण्याकरता अभिषेक जो आहे तो करण्यासाठी निघालेला होता. परंतु ज्या वेळेला शमूएल हा त्याला राजाचा अभिषेक करण्यासाठी निघाला त्यावेळेला परमेश्वर देव हा शमूएलाशी बोलत आहे. आता अलियाबाला आपण पाहतो की राजाचा अभिषेक करण्याकरता शमूएल निघालेला असताना शमूएलाने त्याला वरवर जे आहे ते पाहिलं होतं. आणि ज्या वेळेला आपण वचन वाचतो तर वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे की शमूएलाने ज्या वेळेला त्याला वरतून पाहिलं त्यावेळेला तो राजा होण्याकरता त्या ठिकाणी फिट जे आहे ते बसत होता. पण परमेश्वर देव हा शमूएलाशी बोलल्यानंतर शमूएलाला एक महत्वाची गोष्ट परमेश्वर देवाने सांगितलेली पाहायला भेटली. आणि ती जर कोणती आहे तर परमेश्वर म्हणत आहे की मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय जे आहे ते पाहतो. परमेश्वराचं जे बघणं आहे ना ते माणसाच्या बघण्यासारखं नाहीये. माणूस हा माणसापासून अनेक गोष्टी लपवून ठेवू शकतो. माणूस हा माणसापासून अनेक गोष्टी लपवून ठेवू शकतो. पुढारी हे लोकांपासून अनेक गोष्टी लपवून ठेवू शकतात. परंतु ते देवापासून कोणतीही गोष्ट जी आहे ना लपवून ठेवू शकत नाही. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो पहिले शमूएल याचा जो 15वा अध्याय आहे 22 ते 23 वचन ज्यावेळेला आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी जो शाऊल राजा आहे त्याने त्या ठिकाणी लोकांनी त्याला पाहावं म्हणून त्याने देवाला जे आहे ना बलिदान अर्पण केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. परंतु खऱ्या अर्थाने त्याचं जे बलिदान अर्पण करण्याची जी काही सेवा आहे ना ती त्या ठिकाणी लोकांना मान्य होती परंतु देवाला मान्य नव्हती. आणि देवाला ती सेवा का मान्य नव्हती? कारण शाऊल हा आज्ञाधारक नव्हता. शाऊल हा देवाच्या आज्ञेचं पालन करणारा अशा प्रकारचा राजा नव्हता. तो त्या ठिकाणी आपण पाहतो की लोकांना दाखवताना असं दाखवत आहे की मी परमेश्वर देवाला
बलिदान अर्पण करत आहे, तो लोकांना दाखवताना असं दाखवत आहे की मी परमेश्वर देवाची सेवा करत आहे, पण खऱ्या अर्थाने तो परमेश्वराची सेवा करत नव्हता. तर त्याच्या ठाई आपण पाहतो की देवाला जे आहे ना, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचा स्वभाव त्याच्या ठाई होता. आणि बघा, ज्या वेळेला आपण पाहतो की शाऊलाने ज्या वेळेला देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं ना, त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला आपल्या निदर्शनामध्ये. आपण त्या वचनाकडे जाऊया आणि कोणीतरी पहिले शमूएल 15वा अध्याय काढा आणि 22 ते 23 वचन आपण वाचणार आहोत. पहिले शमूएल 15वा अध्याय आणि 22 पासून 23 पर्यंत पहा. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येळक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेव अर्चन यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे, म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी शमूएल हा शाऊलाला परमेश्वर देवाचा जो काही निरोप आहे ना, तो देताना दिसून येतो. आणि परमेश्वर देवाचा निरोप काय आहे माहिती का? की तू परमेश्वराचा शब्द जो आहे ना, तो मोडला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं ठरलं तर ज्या गोष्टी परमेश्वर देवाला आवडत नाही त्या गोष्टी तू केलेल्या आहे आणि त्या तुला इस्रायलचा पुढारी या नात्याने शोभा देत नाही करणं, त्या तुला इस्रायलचा राजा या नात्याने करणं मुळीच शोभा देत नाही. परमेश्वर देवाने तुला यासाठी पुढारपण दिलं नाही की तू परमेश्वर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करावं. परमेश्वर देवाने तुला यासाठी पुढारपण दिलं नाही की तू परमेश्वर देवाचा शब्द मोडून स्वतःच्या मनाला वाटेल अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या. लक्ष द्या, ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की शाऊल राजा जो आहे ना, बाहेरून देवाला बलिदान अर्पण करताना स्वतःला जे आहे ना, या ठिकाणी आपल्याला लोकांना दाखवताना दिसत आहे. पण खऱ्या अर्थाने त्याचं अंतःकरण जे आहे ना, ते आज्ञाधारक नव्हतं. खऱ्या अर्थाने देवाने त्याला काय केलं बरं का, नाकारलेलं होतं. लक्ष द्या, आज वर्तमान समयामध्ये आपल्याला पुढारी काही अंशी अशा प्रकारेच देवाच्या सेवेमध्ये लोकांनी त्यांना सेवा करताना पाहावं या स्वरूपामध्ये दाखवायचा प्रयत्न स्वतःला करत असतात. पण खऱ्या अर्थाने जर त्यांच्या सेवेचं अवलोकन जर केलं, अनेक चुकीच्या देवाला न आवडणाऱ्या वाईट गोष्टींमध्ये अडकलेले आपल्याला पाहायला भेटतात. ह्या ठिकाणी शाऊल जो राजा आहे ना, हा इस्रायलाचं प्रतिनिधित्व करत होता आणि त्या ठिकाणी परमेश्वर देवाची इच्छा ही होती की त्याने त्याच्या आज्ञेचं पालन करावं. पण शाऊलाने देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही आणि मग लक्ष द्या, त्याने देवाचा शब्द मोडला असल्या कारणामुळं देवाने त्याला राजपदावरून काय केलं माहिती का, झुगारून दिलं. आज अनेक सेवक देवाच्या सेवेमध्ये देवाच्या वचनाचं पालन करून देवाची सेवा वाढण्याच्या अनुषंगाने ती करत नाहीये, तर स्वतःच्या इच्छा पूर्ण करून देवाच्या सेवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की लोकांनी त्यांना सेवा करताना पाहावं म्हणून ते त्या प्रकारचं भेष धारण करून लोकांना जे आहे ना वेड्यात काढत आहे, लोकांना ते फसवत आहे. पण देवाला ते फसवू शकत नाही, लोकांना ते ठकवू शकत नाही. का माहिती का? कारण लोक वरून बघतात, हो हा व्यक्ती सेवा करणार आहे, हो हा व्यक्ती देवाचे राज्य गाजवणार आहे, हो हा व्यक्ती बाळक आहे, हो हा व्यक्ती पुढारी. पण लक्ष द्या, खऱ्या अर्थाने लोक वरवर बघतात आणि लोकांना वाटते की हा सेवक. पण परमेश्वर ज्यावेळेस बघतो ना, परमेश्वर माणसासारखं बघत नाही. परमेश्वर हा लोकांचा अंतःकरण काय पाहतो. आणि आज अनेक ठिकाणी देवाच्या सेवेमध्ये आपल्याला देवाची जी सेवा आहे ना, ती चुकीच्या पद्धतीने करणारे अनेक पुढारी आपल्याला दिसून येतात. देवाच्या सेवेमध्ये शाऊल राजासारखं देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करून अनेक चुकीच्या गोष्टी ज्या करताना आपल्याला ते दिसून येतात. अशा प्रकारचे पुढारी हे वर्तमान समयामध्ये देखील आपल्याला असलेले पाहायला भेटतात. पुढचा मुद्दा क्रमांक 2 लिहा. जे पाप पुढारी
जे पाप पुढारी लपून ठेवतात ते देव उघड करतो. मुद्दा क्रमांक 2 लिहा. जे पाप पुढारी लपवून ठेवतात ते देव उघड करतो. देवाच्या सेवेमध्ये पुढाऱ्यांकडनं अशा प्रकारची जी काही अपेक्षा आहे ना, ती देवाला मुळीच नसते की त्यांनी त्यांचं जे पाप आहे ते लपवून ठेवावं. पण आज वर्तमान समयात अनेक ठिकाणी आपल्याला देवाच्या सेवेमध्ये देवाची सेवा करत असताना अनेक पुढारी दिसतात, पण खऱ्या अर्थाने लोकांनी त्यांना ते सेवक आहे असं भासवण्याचा ते प्रयत्न करतात. मग खऱ्या अर्थाने त्यांनी अनेक चुका ज्या आहेत ते सेवेमध्ये केलेल्या आहेत, त्यांच्या पुढारपणामध्ये केलेले अनेक पाप जे आहे ना, त्यांनी त्यांच्या पुढारपणामध्ये करून लपून ठेवलेलं असलं आपल्याला पाहिलं तर. वचन स्पष्टपणे सांगतं लूक शुवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 17 जेव्हा आपण वाचतो पहा. लूक याचा 8वा अध्याय आणि वचन 17 काय म्हणत आहे. प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडीस येणार नाही असे काही गुप्त नाही. व्हेरी गुड. वचन सांगत आहे की प्रगट होणार नाही असं काहीही झाकलेलं नाहीये आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असं काही गुप्त नाहीये. म्हणजे पुढारी हे देवाच्या सेवेमध्ये असताना त्यांनी जे पाप केलेलं आहे त्या पापाची त्या ठिकाणी आपण पाहतो की कबुली देणं फार गरजेचं आहे. परंतु त्या पापाची कबुली न देता ते पाप झाकून ठेवण्याच्या अनुषंगाने अनेक पुढारी आपल्याला देवाच्या विरोधामध्ये काम करताना दिसून येतात आणि त्यांना असं वाटतं की आपण केलेल्या ज्या काही चुका आहे ना त्या कुणाच्याही निदर्शनामध्ये आलेल्या नाहीये. त्यांना असं वाटतं की आपण केलेल्या ज्या काही चुका आहे ना किंवा आपण देवाच्या सेवेमध्ये केलेली जो काही भ्रष्टाचार आहे ना तो कोणाच्याही निदर्शनामध्ये आलेला नाहीये आणि त्या चुका तो भ्रष्टाचार ते पाप त्या पुढाऱ्यांनी लपवून ठेवलेलं आहे. ते लोकांच्या निदर्शनामध्ये येऊ दिलेलं नाहीये. पण लक्ष द्या, ज्याच्या सेवेमध्ये ते आहे ना त्याच्यापासून ते लपवून ठेवू शकत नाही. ज्याच्या सेवेमध्ये ते आहेत ना त्या देवापासून ते पाप लपवून ठेवू शकत नाही किंवा त्या चुका ज्या आहे ना ते लपवून ठेवू शकत नाही. कारण वचन सांगत आहे की प्रगट होणार नाही असं काही एक झाकलेलं नाहीये. कितीही पुढाऱ्यांनी देवाच्या सेवेमध्ये केलेल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहे ना लपवून ठेवल्या तरी त्या एक दिवस का होईना परमेश्वर देव हा काय करतो माहिती का, उघड आणतो. वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतं यहोशुआचं पुस्तक 7वा अध्याय आणि 20 ते 21 वचन आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी आपल्याला एक पुढारी दिसून येतो ज्याचं नाव आखान आहे आणि आखानाने यरीहो मधील समर्पित ज्या काही वस्तू आहे ना त्या देवाच्या मंदिरामध्ये देवाने ठेवण्याची आज्ञा केलेली होती सर्व इस्रायल लोकांना. पण हा जो आखान आहे ना ह्या आखानाने देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी करून त्याने ती आपल्या तंबूमध्ये लपून ठेवलेली आपल्याला पाहायला भेटते आणि त्याला असं वाटतं की आपण ज्या एरियातील समर्पित वस्तूंच्या चोऱ्या केलेल्या आहे, कपड्यांच्या असेल, विटाची असेल, त्या ठिकाणी चांदीची असेल, ती कोणालाही कळलेली नाहीये. आपण केलेली जी काही चोरी आहे ना ती कुणाच्याही लक्षात आलेली नाहीये आणि आपण केलेली चोरी ही आता आपण आपल्या घरामध्ये तंबूमध्ये लपून ठेवलेली असताना आता ती आपल्याला पचलेली आहे अशा प्रकारचा गैरसमज हा आखानाने केलेला आपल्याला पाहायला भेटतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आखान त्या ठिकाणी देवाच्या समर्पित वस्तूंना जास्त दिवस किंवा जास्त वेळ चोरून ठेवू शकला नाही. बघा वचन काय सांगत आहे. यहोशुआच्या पुस्तकामध्ये आपण येऊया. यहोशुआचं पुस्तक 7वा अध्याय आपण काढू आणि 20 ते 21 वचन पहा. आखानाने यहोशुआला उत्तर दिले की मी खरोखर इस्रायलचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे आणि मी जे केले ते हे लुटीमध्ये एक चांगला शिणारी जगा 200 शेकेल रुपये आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या. तेव्हा मला लोक सुटून मी त्या घेतल्या. पहा माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत व रुपये खाली आहे.
पहा माझ्या घरामध्ये ह्या ठिकाणी आखान यहोशवाला त्याने केलेली जी काही चोरी आहे ना त्याबद्दलची कबुली देते. आणि आखान हा काही सर्वसाधारण व्यक्ती नव्हता, हा एक पुढारी होता. त्याला देवाने पुढारपण करण्यासाठी त्याच्या तर कुळामध्ये निवडलेलं होतं. पण तुम्हाला माहिती का, त्याने प्रामाणिकपणे देवाच्या सेवेमध्ये त्याच्या कुळात पुढारपण केलं नाही. यरीहो शहरातील समर्पित वस्तू ज्या आहे ना त्याने त्या चोरल्या आणि त्याला असं वाटलं की आपल्याला कोणीही बघत नाहीये. अतिशय शातीरपणे त्या ठिकाणी त्याने समर्पित वस्तूंची चोरी करून त्याने आपल्या डेऱ्यामध्ये, वचन स्पष्टपणे सांगत आहे, ज्या वेळेला आपण वचन वाचतो ना, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला 21चा ब भाग असं म्हणत आहे की पहा माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरल्या आहेत व रुपे खाली आहे. तुम्हाला माहिती का, त्याला आखानाला त्या ठिकाणी असं वाटलं की समर्पित वस्तू चोरी केल्यानंतर मला कोणीही बघितलेलं नाहीये, इथपर्यंत मला कोणी बघितलं नाहीये की जोपर्यंत मी माझ्या डेऱ्यामध्ये, माझ्या घरामध्ये त्या पुरून ठेवत नाही तोपर्यंत मला कोणी काय केलं नाहीये, बघितलेलं नाहीये. आणि त्या ठिकाणी त्याने स्वतःला निश्चिंत करायचा प्रयत्न केला. पण लक्ष द्या, लोकांपासून जरी त्या ठिकाणी त्याची चोरी ही लपून होती, पण देवापासून ती लपून राहिली नाही. देवापासून जे आहे ना ती चोरी लपून राहिली नाही, कारण वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की परमेश्वर देव हा यहोशवाशी बोलत आहे. ज्या वेळेला आपण 7वा अध्याय आणि त्याचं 10 वचन आणि 11 वचन वाचतो ना, त्या ठिकाणी परमेश्वर देव हा यहोशवाशी बोलत आहे. बघा परमेश्वर देव यहोशवाला काय सांगत आहे. यहोशवाला म्हणाला, ऊठ असा पालथा का पडला? इस्रायलाने पाप केले आहे, मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे. समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. व्हेरी गुड. आणि वचन 18 आणि 19 वाचा. मग त्याच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला समोर आणण्यात आले. तेव्हा यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जरह पकडला गेला. तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, माझ्या मुला, इस्रायलचा देव परमेश्वर याला थोर मान, त्याच्या पुढे कबूल कर. तू काय केलेस ते आता मला सांग, माझ्यापासून काही लपू नको. व्हेरी गुड. आता ह्या वचनातून आपल्याला हे समजण्यास मदत होत आहे की आखानाने केलेली चोरी, आखानाने लोकांच्या समोरून जे आहे ना अतिशय सहजपणे लपून ठेवलेली पाहायला भेटते. आणि त्याला वाटलं की मला आता कोणीही बघितलेलं नाहीये. मी ज्या ज्या वस्तू चोरलेल्या आहे ना, वचन सांगते 21 मध्ये की मी सिनारी झगा 200 शकेल रुपये, सोन्याची 50 शकेल वजनाची एक वीट मी आता काय केलंय, चोरलंय, पण कोणालाही कळालेलं नाही. आणि आता मला ते सहज पचवता येईल. पण तुम्हाला माहिती का, लोकांपासून तो त्याची चोरी लपून ठेवू शकला, पण परमेश्वरापासून त्याला त्याची चोरी लपून ठेवणं अशक्य होतं. परमेश्वर देवाने त्या ठिकाणी त्याची जी काही चोरी आहे ना ती उघडकीस आणली. आणि त्याची ती चोरी ही न केवळ उघडकीस आणली, पण ती उघडकीस आणण्या अगोदर त्याचा सेवक यहोशवा ह्याला सांगितलं की अशा अशा प्रकारचं पाप जे आहे ना ते घडलेलं आहे. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण हे पाहतो की आखान हा सर्वसाधारण व्यक्ती नव्हता, तो पुढारी होता. आणि एका पुढाऱ्याकडनं अशा प्रकारच्या देवाच्या सेवेमध्ये देवाच्या समर्पित वस्तूंच्या चोऱ्या हा मुळीच अपेक्षित नाहीये. मुळीच अपेक्षित नाहीये. कारण ज्या वेळेला एक पुढारी देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी करतो ना, त्याचा परिणाम हा केवळ त्याच्यावरती होत नाही, तर तो ज्या ज्या गोष्टींशी संबंधित असतो त्या प्रत्येक गोष्टीवरती त्याचा परिणाम होतो. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की खऱ्या अर्थाने ह्याच्या चोरीमुळं
इस्रायलाला एका छोट्याशा आय नावाचं जे काही शहर आहे ना, त्यांच्यापासून पराभवाचा सामना जो तो करावा लागला होता. ह्या पापामुळं आपण पाहतो की देवाच्या नावाची निंदा झालेली होती. आखानाच्या ह्या पापामुळं आपण पाहतो की इस्रायलाचे शूरवीर 36 जे काही योद्धे आहे ना, त्यांना आपला जीव गमवावा लागलेला होता. आखानाच्या ह्या चोरीमुळं इस्रायलाचे जे काही शूरवीर योद्धे आहे ना, त्यांना मार खावा लागलेला होता. जवळपास वचन सांगतं, वचन 4 मध्ये 7 अध्याय 4 मध्ये 3000 लोकांना जे आहे ना तिकडे पाठवलं होतं. बाकीचे जे उरले होते ना, त्यांना मार जे आहे ते खावा लागला होता त्या शहरातील रहिवाशांचा. लक्ष द्या, ज्यावेळेस एक पुढारी देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी करतो ना, त्यावेळेला त्याचे जे परिणाम आहे ना, हे कोणत्या कोणत्या भागांवर होत असतात हे ह्या वचनात आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून पुढाऱ्याने पुढारपण करत असताना त्याच्यावरती जी जबाबदारी सोपवलेली आहे ना, त्या जबाबदारीला घेऊन तो प्रामाणिक असला पाहिजे. त्या जबाबदारीला घेऊन तो हिशोबदेही असला पाहिजे. त्या जबाबदारीला घेऊन तो त्या ठिकाणी आपण पाहतो की अतिशय गांभीर्यतेने देवाची सेवा वाढवण्याच्या अनुषंगाने काम करणारा असला पाहिजे. पण तुम्हाला माहिती का, अशा प्रकारचे पुढारी नाही. ही आजच्या वर्तमान समयामध्ये खेद करण्याची गोष्ट आहे. ही आजच्या वर्तमान समयामध्ये चिंता करण्याची गोष्ट आहे. कारण पुढाऱ्यांनी देवाच्या समर्पित वस्तू ज्या आहे ना, त्या चोरलेल्या आहे. आणि म्हणून देवाचं राज्य वाढत नाही, म्हणून देवाची सेवा वाढत नाही. म्हणून सेवेमध्ये आपण पाहतो की देवाला जास्त चमत्कार जे आहे ते करता येत नाही. माफ करा. म्हणून सेवेमध्ये जे आहे ना, आपण पाहतो की जे खरे पाचारलेले सेवक आहेत ना, त्यांचं खच्चीकरण होतं. ज्यांना खरंच देवाचं पाचारण आहे ना, अशा भ्रष्ट आणि चोरी आणि लुबाडी करणारे जे काही खोटे पुढारी आहे ना, त्यांच्यामुळे अशा प्रामाणिक सेवकांना फार त्रास होतो. या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगतं की आखानाच्या पापामुळं, आखानाच्या चोरीमुळं, आखानाच्या आज्ञा उल्लंघनामुळं कशा प्रकारे इस्रायल लोकांना जे आहे ना, त्या ठिकाणी शत्रूंचा सामना करावा लागलेला होता, प्राण गमवावा लागलेला होता. पुढचा मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3 लिहा. खोटं बोलून पुढारी देवाला फसवू शकत नाही. मुद्दा क्रमांक 3 लिहा. खोटं बोलून पुढारी देवाला फसवू शकत नाही. आणि आज अनेक पुढारी स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलतात. आज अनेक पुढारी स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलताना आपल्याला दिसून येतात. वचन स्पष्टपणे सांगतं, गणनाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 19 आपण वाचू. गणना 23वा अध्याय आणि वचन 19 पहा काय म्हणत आहे. बालाका उठ, ऐकून घे, सिप्पोरा पुत्रा माझ्याकडे कान देव. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी, तो काही मानव पुत्र नाही की त्याने अनुताप करावा. दिलेले वचन तो पाळणार नाही काय, दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय. व्हेरी गुड. बघा, या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगत आहे की देव काही माणूस नाही की त्याने लबाडी करावी. देव हा कधीही माणसाशी लबाडी करत नाही. पण माणूस ज्या वेळेला देवाला हिशोब देण्या संदर्भाचा भाग येतो ना, त्यावेळेला माणूस देवाशी लबाडी करतो. पण तुम्हाला माहिती का, त्याच्या त्या लबाडीमुळं तो देवाला फसवू शकत नाही आणि त्याची जी बाजू आहे चुकीची, तो ती सरळ करू शकत नाही. तरीही तो देवाबरोबर लबाडी करतो, अशासाठी की त्याला
आणखीन चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या करता याव्या देवाच्या राज्यामध्ये. पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण प्रेषणचं पुस्तक 5वा अध्याय काढतो, तर प्रेषणच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाच्या 1 ते 10 वचनामध्ये आपल्याला हनन्या आणि सफेरा हे दोघं पती पत्नी दिसून येतात. आणि ह्या दोघेही पती पत्नीने संगनमताने देवाच्या आत्म्याशी लबाडी करण्याचा जो काही निर्णय आहे तो घेतलेला होता. हो, आणि ते देवाच्या आत्म्याशी जे आहे ना लबाडी त्या ठिकाणी करू लागले. आणि त्यांना असं वाटलं की आपण केलेली जी काही लबाडी आहे ना ती त्या ठिकाणी खरी जी आहे ती भासली आहे आणि आपण वाचलो आहे. पण तुम्हाला माहिती का, हे दोघही पती पत्नी त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याबरोबर लबाडी करून सुटू शकले नाही. वचन स्पष्टपणे सांगतं की त्यांनी त्या ठिकाणी लबाडी करून देवाच्या आत्म्याला फसवायचा प्रयत्न केलेला होता, पण ते फसवू नाही शकले. बघा, वचन काढू आपण. कोणीतरी प्रेषणचं पुस्तक 5वा अध्याय काढा आणि वचन वाचण्यासाठी मला मदत करा. वचन 4 वाचा. 4 आणि 9. 4 आणि 9 का? येस. ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यास तुझ्या स्वाधीन नव्हती. काय हे करण्याच्या आपल्या मनातून तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्याचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी वचन 4च्या ब भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पेत्र जो आहे ना, पेत्र हा हनन्याशी बोलत आहे आणि बोलताना अतिशय स्पष्टपणे म्हणाला की तू माणसाशी नाही, तू देवाशी लबाडी केलेली आहे. बघा, वचन 3 पण वाचा. वचन 3, ब्रदर सुभाष. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की हनन्याने लबाडी केली. हनन्या वाटलं की पेत्राला आपण जर खोटं बोललो तर पेत्राला खरं वाटेल की आपण खरं बोलत आहे. पण दुसरा भाग जर ह्या वचनाचा बघितला तर त्या ठिकाणी हनन्या आणि सफेरा हे पेत्राशी लबाडी करत नव्हते. हनन्या आणि सफेरा हे देवाच्या आत्म्याशी लबाडी करत होते. आणि आज अनेक जे पुढारी आहेत ना, त्यांना ह्या आत्मिक सांकेतिक गोष्टी समजत नाही. त्यांना असं वाटतं की आपण चुकीचं काम केलेलं आहे आणि आपलं चुकीचं काम हे समोरच्याच्या लक्षात आलेलं आहे, पण ते मी केलेलंच नाहीये म्हणून ते चुकीचं काम लपवण्याच्या अनुषंगाने अनेक लबाड्या करू लागतात. आणि त्यांना असं वाटतं की आपण संबंधित व्यक्तीशी बोलत आहोत किंवा संबंधित व्यक्तीशी आपण जे आहे ना आपली बाजू सेफ करण्याच्या अनुषंगातून काय करत आहोत, बोलत आहोत. पण लक्ष द्या, देवाचं वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे की परमेश्वर तुझा देव हा तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे हे सांगतं की तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. हे तुम्हाला माहिती नाही का? 1 कोरिंथ 3:16-17 मध्ये पुढारी देवाच्या सेवेमध्ये देवाचा पैसा ज्या वेळेला चोरतात ना, त्यावेळेला त्यांची चोरी ही देव निदर्शनामध्ये अशा व्यक्तीच्या आणून देतो जो देवाचं भय धरणारा आहे. आणि ज्या वेळेला
ती चोरी उघडकीस येते त्यावेळेला तिच्यावरती झाकण टाकण्याच्या अनुषंगाने अनेक खोट्या गोष्टी ज्या ते बोलल्या जातात, पण त्या खोट्या गोष्टी त्या माणसाशी नाही, त्या व्यक्तींशी नाही, तर परमेश्वर देवाशी त्या बोलल्या जात आहे हे त्या खोट्या बोलणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या खोटं पुढाऱ्याला कळत नाही. ह्या ठिकाणी अशाच प्रकारच्या गोष्टी हनन्या आणि सफीरा बरोबर झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. हनन्या आणि सफीरा जे आहे ना, यांच्याबरोबर अशाच प्रकारच्या गोष्टी झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. त्यांना असं वाटलं की आपण जमीन विकली आहे, त्याच्यातला काही भाग जो आहे ना आपण मागे ठेवलेला आहे. आणि ज्यावेळेस ते त्या ठिकाणी आले ना पेत्रासमोर, त्यांना सरळ सरळ विचारत आलेलं, तू ह्या गोष्टी केल्या का? उत्तर होतं हो किंवा नाही. सरळ सरळ उत्तर होतं. पण तुम्हाला माहिती का, त्या ठिकाणी दोघांनी संगनमताने खोटं बोलण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि म्हणून वचन सांगतं की आज वर्तमान समयामध्ये देखील पुढारी देवाच्या सेवेमध्ये खोटं बोलत आहे, पुढारी देवाच्या सेवेमध्ये चोऱ्या करत आहे, पुढारी देवाच्या सेवेचा व्यापार करत आहे, पुढारी देवाच्या सेवेमध्ये भ्रष्टाचार करत आहे आणि तो लपवण्यासाठी पुढारी सेवेचं सोंग घेत आहे. अशासाठी की कोणीही त्यांना चोर म्हणायला नको, अशासाठी की कोणी त्यांना भ्रष्टाचारी म्हणायला नको, अशासाठी की कोणीही त्यांना असं म्हणायला नको की तुम्ही देवाच्या राज्यामध्ये चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी सेवेचा मुखवटा घेतलेला आहे. खोटं बोलतात, देवाबरोबर खोटं बोलतात, त्यांना मुळीच भय वाटत नाही. अशा प्रकारचे पुढारी वर्तमान समयामध्ये देखील आहेत, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे चर्च. आणि अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना आपल्याला ओळखता यावं म्हणून आपण देवाला हे म्हटलं पाहिजे की देवा मला आत्मे ओळखण्याचं दान दे. देवाकडे दिल्याशिवाय राहणार नाही. देवा तुम्हाला ते दान देईल आणि तुम्हाला त्या दानाच्या साहाय्याने कोणता आत्मा हा कोणत्या अनुषंगाने तुमच्याकडे आलेला आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करते, हे तुम्हाला समजेल. कारण तुम्हाला माहिती का, देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की शिमोन जादूगार जो आहे ना, हा प्रेषितांकडे आला आणि प्रेषितांना पैसे देऊन तो त्या ठिकाणी पवित्र आत्मा, ज्याच्यावर तो हात ठेवला ना त्याला पवित्र आत्मा भेटल, हे दान मागण्यासाठी आलं होतं. पण तुम्हाला ते त्या ठिकाणी प्रेषित त्याला म्हणाले की तुझं लक्षण काय ठीक नाहीये, तुझं लक्षण ठीक नाही. आपण पाहतो की जे काही भविष्य सांगणारी एक जी काही मुलगी आहे ना, ती त्या ठिकाणी पौलाला आणि त्याच्याबरोबर असलेला जो प्रेषित आहे ना त्याला सारखं हे पहा देवाची लोक, हे पहा देवाची लोक म्हणत होते. तुम्हाला माहिती का, त्या ठिकाणी पौलाला कळालं की हिच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे, पिशाच आहे हिच्यामध्ये. त्याला त्याच्याकडे ते गिफ्ट होतं, त्याच्याकडे ते दान होतं आत्म्या ओळखण्याचं. आणि त्याला कळालं की हा अशुद्ध आत्मा आहे, त्याला कळालं हे पिशाच आहे आणि हे आपल्या मालकाला कमी करून देते. तुम्हाला का, तो माग वळून त्या पिशाच्याला म्हणाला येशूच्या नावात निघ, आणि तो निघून गेला आणि त्या मालकाची पूर्ण जी कमाई ना त्या ठिकाणी थांबली गेली. लक्ष द्या, जर तुम्हाला आत्मे ओळखण्याचं दान जर देवाने दिलेलं आहे तर ह्याच्या सहाय्याने तुम्हाला अशा प्रकारच्या लोकांना जे आहे ना ओळखता येईल, अशा प्रकारच्या लोकांना तुम्हाला जे आहे ना एक्सपोज करता येईल. ह्या ठिकाणी पेत्राकडे ते गिफ्ट होतं, पेत्राकडे ते वरदान होतं आणि पेत्राला त्या ठिकाणी कळालं की हे दोघं पती पत्नी संगनमताने देवाच्या आत्म्याशी लबाडी करण्याचा निर्णय करून आलेले आहे. आज अनेक पुढारी देवाच्या सेवेमध्ये खोटं बोलतात, चोऱ्या करतात आणि जसं त्यांना जाब विचारला जातो त्यावेळेला ते खोटं मुखोटं सेवेचं घेतात. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4 लिहा. पुढारी देवाला लाच देऊ शकत नाही, त्यांचे पाप झाकून राहावे म्हणून. मुद्दा क्रमांक 4 लिहा. पुढारी देवाला लाच देऊ शकत नाही, त्यांचे पाप झाकून राहावे म्हणून. वचन वाचू आपण. अनुवादाचं पुस्तक 10वा अध्याय आपण काढूया आणि वचन 17 कोणीतरी वाचा. अनुवाद 10वा अध्याय आणि वचन 17 पहा काय म्हणत आहे. कारण तुमचा देव परमेश्वर हा देवादी देव, प्रभूंचा प्रभू, महान पराक्रमी व हे योग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही. व्हेरी गुड. देव पुढाऱ्याचं पाप झाकून राहावं, ते सर्वांसमोर येऊ नये म्हणून देव त्या पाप करणाऱ्या पुढाऱ्याबरोबर डिलिंग नाही करत.
चुकीची. देव त्या पाप करणाऱ्या पुढाऱ्याला म्हणत नाही, ठीक आहे मला लाच दे, मी तुझं पाप उघडकीस आणणार नाही. देव त्या पुढाऱ्याला जे आहे ना, म्हणजे देव त्या पुढाऱ्याबरोबर जे आहे ना, आपण पाहतो की त्याला जवळ नाही करत देव त्याला. लक्ष द्या, वचन स्पष्टपणे या ठिकाणी काय सांगितलं माहिती का? वचन सांगत आहे या ठिकाणी की परमेश्वर देव जो आहे ना, अनुवादाचं पुस्तक 10वा अध्याय आणि वचन 17 मध्ये असं म्हणत आहे की परमेश्वर देव हा कोणाचाही पक्षपात करत नाही आणि तो लाच घेत नाही. परमेश्वर देवाचा स्वभाव या ठिकाणी कसा आहे? देवाच्या सेवेमध्ये अनेक पुढारी हे चुकीचे काम करतात आणि चुकीचं काम ज्या वेळेला निदर्शनामध्ये एखाद्याच्या येतं त्यावेळेला त्या पापावर झाकण टाकण्याच्या अनुषंगाने ते काय करतात माहिती का? लाच देतात, आमिष देतात. तोंड गप करण्याकरता ते माणसांना आमिष देतात आणि देवालाही लाच देतात, देवाला आम्ही द्यायचा प्रयत्न करतात. पण देव लाच घेणार नाहीये. देव हा त्या पुढाऱ्याने केलेलं जे काही पाप आहे, जो काही भ्रष्टाचार आहे, जी काही चोरी आहे, जे काही देवाच्या आज्ञेचे उल्लंघन आहे, त्याबद्दल परमेश्वर देव त्या पुढाऱ्याला जाब विचारेल. आणि त्या पुढाऱ्याला ज्या वेळेला जाब विचारला जाईल ना, त्यावेळेला तो पुढारी त्याचं पाप, त्याच्या चुका झाकून ठेवू शकत नाही. कारण वचन स्पष्टपणे ज्या वेळेला आपण वाचतो ना, वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतं की बालाक जो आहे ना, बालाकाने बलामाला लाच देऊन इस्रायलाला जे आहे ना श्राप द्यायला सांगितलं होतं. आणि बालाम त्या ठिकाणी बालाकाच्या सांगण्यावरून इस्रायल लोकांना श्राप देण्यासाठी गेलेला देखील होता. पण परमेश्वर देवाने बालामाला स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या लोकांना तू श्राप देऊ नको, कारण ते लोक आशीर्वादित आहेत. त्या लोकांचं तू वाईट करू नको, कारण तू त्यांचं वाईट करायला जाशील लाच घेऊन, पैसा खाऊन, त्यांचं वाईट होणार नाही. त्यांचं मुळीच वाईट जे आहे ते होणार नाही. हो, बघा, ज्या वेळेला आपण गणनाचं पुस्तक 22 पासून 24 अध्याय वाचतो ना, त्या ठिकाणी ह्या संपूर्ण गोष्टींचा वृत्तांत पाहायला भेटतो. एक देवाचा सेवक हा लाच घेणारा नसावा. एक देवाचा सेवक हा देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारा नसावा. एक देवाचा सेवक हा देवाच्या सेवेचा व्यापार करणारा नसावा. एक देवाचा सेवक जो आहे ना, तो मुळीच पक्षपात करणारा नसावा. एक देवाचा सेवक हा दुसऱ्यांना श्राप देणारा, दुसऱ्यांकरता खड्डे खणणारा, दुसऱ्यांना बदनाम करणारा नसावा. आणि आज अशाच प्रकारच्या गोष्टी चालतात. ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा पुढाऱ्याच्या चुका, पुढाऱ्याच्या चोऱ्या, पुढाऱ्याची बेईमानी ज्या वेळेला समोर आणतो ना, त्यावेळेला तो पुढारी हा त्या पुढाऱ्याच्या मागे लागतो ज्याने त्याच्या चुका समोर आणलेल्या आहेत, त्याला बदनाम करण्याच्या अनुषंगाने खोटं बोलण्याकरता. अशा प्रकारची कॉम्पिटिशन ही चुकीच्या प्रकारे पुढारी देवाच्या सेवेमध्ये देवाची सेवा न करता करत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. लक्ष द्या, देवाचं वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की पुढारी देवाला लाच देऊ शकत नाही त्यांचं पाप झाकण्यासाठी. मुळीच लाच देऊ शकत नाही. आज अनेक पुढारी जे आहे ना, आपण पाहतो की ते देवाला लाच द्यायचा प्रयत्न करतात. किंवा अनेक पुढारी जे आहे ना, त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांना जे आहे ना लाच देऊन त्यांची तोंड बंद करायचा प्रयत्न करतात. पण लक्ष द्या, परमेश्वर अंतःकरण पाहतो. परमेश्वर बाहेरील स्वरूप पाहत नाही. परमेश्वर कुठं बघतो माहिती का? परमेश्वर तुमच्या घरामध्ये तुम्ही देवाचा पैसा लपवून ठेवला आहे ना, तिथपर्यंत पण परमेश्वर बघतो. हे ते पुढारी विसरून जातात. हे पुढारी जे आहे ना विसरून जातात. आणि लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की पुढारी देवाला फसवू शकत नाही, नाही फसवू शकत. आणि म्हणून पुढाऱ्यांनी अशा प्रकारचे गैरसमज बाळगणं हे चुकीचं आहे. पुढाऱ्यांनी त्यांच्या चुका कबूल केल्या पाहिजेत. पुढाऱ्यांनी त्यांच्या चुकीबद्दल जे आहे ना प्रायश्चित्त केलं पाहिजे. आणि पुढाऱ्यांनी परत एकदा त्या वधस्तंभाकडे पश्चाताप करता आला पाहिजे. खरा पश्चाताप केला पाहिजे, पस्तावा नाही.
पश्चाताप. पवित्र शास्त्रामध्ये वचन सांगतं की यहुदा इस्करियोत याने पछतावा केला. वचन स्पष्टपणे सांगतं की काईन जो आहे ना, काईन याने पछतावा केला, पश्चाताप नाही केला. एक पुढारी ज्या वेळेला अशा प्रकारच्या पापामध्ये सापडतो ना, त्यावेळेला त्या पुढाऱ्याने दीन झालं पाहिजे, मिका 6:8 नुसार नम्र झालं पाहिजे आणि परमेश्वर देवाकडे आलं पाहिजे खरा पश्चातापी हृदयाने. लक्ष द्या, परमेश्वर देव हा जीवनामध्ये रिस्टोरेशन आणतो. परमेश्वर देव हा जीवनामध्ये उभं करण्याच्या अनुषंगाने त्याच्या आत्म्याला पाठवून त्या पुढाऱ्यामध्ये काम करतो. रे बाप, या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे, सर्वांना प्रेस लावतो. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया आणि